हाय, हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी सोनाली. कसे आहात तुम्ही सगळेजण? अगदी मजेतच असाल. तर चला, आपण ना खूप दिवसातून आज लाँग व्हिडिओ बनवत आहोत. मला वाटते 10 ते 12 दिवस झालं मी लाँग व्हिडिओचा एक पण म्हणजे असा व्हिडिओज अपलोड केला ना यूट्यूबवर. का तर 3-4 दिवस ना मी जास्त अशी आजारी होती. खूप सर्दी वगैरे आणि खोकला जास्त जाम झाली होती त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर मी थोडीशी बरी होती नाही तोपर्यंत पिलू आजारी पडला होता आणि त्यामुळं मी जास्त असं लक्ष दिलं नाही. तसंच माझं ना कॉलेजचं जे आता लास्टचं म्हणजे सेमिस्टर आहे ना, तुम्हाला तर मी सांगितलं होतं. त्याचं एवढं लिखाण होतं ना मला. प्रोजेक्ट, प्रत्येक विषयाचा प्रोजेक्ट होता, असाइनमेंट होतं, त्याच्यानंतर फॉर्म भरायचं होतं. प्रत्येक गोष्टी होत्या आणि त्या येण्या जाण्यात फलटण पुणे करण्यात ना मी पूर्णपणे आजारी पडले. ऊन एवढं लागतं आहे गावाला, भरपूर ऊन लागतं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीनं एवढ्या सगळ्या उन्हात फिरायचं, पटकन थंड पाणी प्यायचं, या सगळ्या गोष्टींमुळं घसा वगैरे तर पूर्ण पॅक झालाच होता. त्याच्यामुळं पिल्लूला पण इकडं नाही तिकडं नाही, मी गावाला गेली का पिल्लूला सोबत घेऊन जावं लागतं आणि त्यामुळे पिल्लूसुद्धा आजारी पडला होता. थोडीशी कणकणी आली होती. 3-4 दिवस जाम झालो होतो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर आता घरी आल्यानंतर ना मला वाटतं ॲडमिशनचं पण चालू झालं आहे. कारण 16 का काही तारखेपासून ना का 17 तारखेपासून आर टी ईचे फॉर्म पण सुटलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पिल्लूचं आर टी ईच्या याच्यामधून आम्हाला ॲडमिशन करायचं आहे. का तर थोड्याफार भेटल्यात तर सवलती ठीक आहे, कारण पुण्यात शिक्षण करायचं म्हणजे खूप अवघड आहे. त्याच्यामुळं आर टी ईच्या याच्यामधून फॉर्म भरायचं चालू होतं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक शाळा बघत होतो, ज्या काय आम्हाला शाळा निवडायच्यात. आता त्यांनी नियम बनवलेत ना, आर टी ईसाठी 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा पाहिजेत. म्हणजे आपल्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर हे 1 किलोमीटर भरलं पाहिजे. त्याच्यासाठी आता प्रत्येकच पालक आपल्या मुलासाठी ना सगळ्यात बेस्ट कसं देता येईल त्याला हे पाहत असतो. मग त्याच्यामुळं आम्ही पण, मला वाटते खूप म्हणजे सगळ्या शाळा पाहिल्या. त्यातल्या काही शाळा तर अशा होत्या ना, त्यांची फी एवढी होती. अजून तो सिनियरला पण नाही, म्हणजे ह्यावेळेस तो ज्युनियरला जाणार आहे यावर्षी आणि पुढच्या वर्षी तो सिनियरला. त्यांच्या नियमानुसार ते बसवणार आहेत. कारण आता आपण जरी म्हणलो ना 5 वर्षाचा पूर्ण आहे, तर ते सिनियरला नाहीत बसवत त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3-4 कॉलेज म्हणजे स्कूलला आहे ना मी भेट दिली. एवढी फी त्यांनी सांगितली ना, मला वाटते तर 47,000 रुपये नुसती फी आहे. आणि 8,000 ते 9,000चं किट आहे. चप्पल, बूट, शूज जे काय आहे ते, आणि म्हणजे स्पोर्ट्सचा ड्रेस आणि शाळेचा स्कूलचा युनिफॉर्म. ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही तर हँगच पडले. आताशी पहिलीला पण नाही बाळ, तोपर्यंत 60,000 आणि 70,000 रुपये द्यायचं. म्हणजे 3-4 शाळेचं सेम असं आलं होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं असं की तुम्ही पहिल्यांदा 16,000 ते 17,000 रुपये हप्ता भरा, म्हणजे पहिला जो हप्ता येईल तो. आणि तो म्हणजे आता मार्चमध्ये भरायचा ॲडमिशन घेतल्या आणि जो दुसरा येईल ना, म्हणजे 6 महिने शाळा झाली का नाही, मग परत सप्टेंबरमध्ये तो दुसरा भरून टाकायचा. तरच ते आपल्याला परीक्षेला वगैरे मुलांना बसू देणार. नाही तर अजिबात हप्ता नाही भरला तर अजिबात परीक्षेला वगैरे नाही बसून देणार. बरं, ते पण ठीक आहे. मुलगा जाणार येणार त्याची वेगळीच फी अजून. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हीसुद्धा आता म्हणजे बेस्टात बेस्ट शाळा निवडायचा प्रयत्न करतो आहे. कारण इंग्लिश मिडियमला जरी टाकलं आणि मराठी मिडियमला जरी टाकलं तर आपल्या मुलांचा अभ्यास हा आपल्यालाच घ्यावा लागणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. आणि सिटीत तर आपल्या मुलांचा अभ्यास हा पालकांनीच घ्यावा लागतो. घरी नाही जमत पालकांना तर त्यांनी एक्स्ट्राचं क्लासेस लावायचं, हे ठरलेलं नियोजन आहे. त्याच्यामुळं ना खरं तर हे इंग्लिश मिडियम म्हणजे ज्या काही खाजगी शाळा आहेत ना, त्या सगळ्या काही लुटायची कामं करतात आपल्याला आणि आपण लुटलं जातो. का तर आपली एकच इच्छा असते की बाबांनो, आपण आपल्याला जे भेटलं नाही ते आपल्या मुलांना म्हणजे आपण ज्याच्यासाठी बाबा खूप स्ट्रगल केलं, आपल्याला ते लहानपणात अजिबात मिळालं नाही आणि ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्यामुळं मग आम्ही स्कूल बघायला गेलो होतो. मला वाटते हे तर सोबत नसतात, कारण ह्यांना काम असते दिवसभर आणि ज्या दिवशी सुट्टी असते रविवारी त्या दिवशी स्कूल बंद असतात. त्याच्यामुळे स्कूल बघायचं आमचंच काम असतं दोघांचं पहिल्यापासूनच. म्हणजे ज्यावेळेस छोटू जन्मल्यापासून त्याचे जे आपण म्हणतो की नाही लहान बाळांचे डोस असतात, तेव्हापासून मी ते सगळं एकटीच हँडल करते. का तर मला सवय झाली आता. आणि जर त्यांना थांबवायचं म्हणलं ना तर त्यांना सुट्टी काढून थांबवावं लागतं. त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टी हँडल करते. आज रिक्षानं जायचं होतं आणि स्कूल बघायलाच गेलो होतो. कोणत्याही पर्टिक्युलर स्कूलचं मला इथं म्हणजे नाव नाही सांगायचं, पण खूप म्हणजे खूप आपल्याला लुटायची कामं करतं स्कूल. तर ह्या सकाळचं पद्धतीचं तिथं ग्राउंड वगैरे होतं. तर म्हटलं चला बघून येऊया. आपल्या मुलाला घालायचं आहे शाळेत म्हटल्यानंतर त्याला तिथं वातावरण सूट होतं आहे का नाही, तिथं तो मॅच होईल की नाही. आपण गावाकडच्या आहे तर ठीक आहे, अशा पद्धतीच्या म्हणजे मुलांना प्रत्येक गोष्टीची सवय लागली पाहिजे असं ठीक आहे माझं म्हणणं. पण तर बघू कसं होतं आहे कसं नाही. या सगळ्या गोष्टींमुळं तर मी एकतर इग्नोर केले की इंग्लिश मिडियमला टाकायचं. खरं तर माझं म्हणणं आहे की मराठी मिडियमला टाकायचं. असं नाही की बाबा इंग्लिश मिडियमचीच मुलं हुशार होतात आणि मराठी मिडियमची हुशार होत नाहीत, असं नाही. हे सगळं काही बघून आलो, स्कूल वगैरे बघून आलो, फॉर्म वगैरे भरून आलो. त्याच्यानंतर ना पिलूला नाही तर
आता मला वाटते 2 महिने होऊन गेले मी क्लासला लावते. तर त्यांनी 4 लाईनची वही, त्याच्यानंतर छोट्या बॉक्सची वही, अगोदर फक्त एकच वही ते सांगत होते 2 महिनं, मोठ्या बॉक्सची एकच, कारण त्याला फक्त अक्षरं लिहायला वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे तसे, त्याच्यामुळं. तर तो मला वाटतं 1 ते 1.5 महिन्यातच पूर्ण 50पर्यंत 1-2 म्हणजे 1 to 50 1-2 इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये, आणि स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर हे सगळं दोन्हीमध्ये त्यांनी शिकून रेडी झाला होता. तर ते म्हणले त्याला जमतंय आता छान असं. ही पहिली मोठी बॉक्सची वही दिली होती मी, आणि तर ते म्हणले आता छोटीवाली बॉक्सची द्या, म्हणजे त्यामुळे त्याला चौकोनातच अक्षर काढायला तो शिकल आणि व्यवस्थित लिहायला शिकल. 4 लाईनची वही द्या, म्हणजे त्याला समजेल की कॅपिटल कोणत्या लाईनला काढायचं आणि स्मॉल कोणत्या लाईनला काढायचं. तर मी ह्या सगळ्या वह्या वगैरे घेऊन आले होते. मला खरं सांगा, तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्ही स्क्वेअर बुक कधी पाहिल्या होत्या, किंवा तुम्ही जेव्हा शाळा शिकत होता तेव्हा तुम्ही स्क्वेअर बुक कधी पाहिल्या होत्या? ह्या सगळ्या गोष्टी ना खूप म्हणजे खूप मला म्हणजे बालपणाच्या आठवणी देतात. 9वी-10वीला गेलो ना तेव्हा आम्ही कुठं स्क्वेअर बुक बघितल्या होत्या, आणि आत्ताच्या मुलांना सगळं काही जिथले तिथं आणि व्यवस्थित. दप्तर तर कधी बॅग म्हणून आम्हाला भेटलीच नव्हती, कारण आम्ही ते म्हणजे खूप जण, आम्हीच काय खूप जण आमच्या ज्या म्हणजे टायमिंगमध्ये होते ना ते सगळेजण पिशवीच आणायचे. कवचित एखाद्या मुलाकडे दप्तर दिसायचं, नाहीतर अख्ख्या वर्गात ना पिशवीच असायची, जी तसली वायरची पिशवी म्हणतो की नाही आपण तशामध्ये. तर चला जाऊ द्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बालपणाच्या आहेत. वेळ बदलला आहे, काळ बदलला आहे, आणि जगसुद्धा पुढं चाललं आहे. तर चला, ज्या काही गोष्टी असतील त्या असतील. तर हे बघा, त्याच्यानंतर माझं ना दुसऱ्या दिवशी एक पार्सल आलं होतं. तर मी हे असं नाईट वेअर म्हणजे कॉर्सेट टाईप ना घरात घालायला ड्रेस मागवले होते, कारण दररोज कुर्ती घालून खूप वैताग आला होता, आणि दररोज लेगीज कुर्ती. मग ते लेगीज असं कपडे वगैरे धुवायचं, फरशी वगैरे पुसायचं म्हणलं ना, खाली पूर्णपणे भिजून जातात ह्या लेगीज, आणि पूर्ण असं चिपचिप तर होतंच, पण फिट्ट पण होतात. तर मी अशा पद्धतीचा काहीसा ड्रेस मागवला होता बघा. हा 2-3 मागवले होते, त्यापैकी तुम्हाला आता मी 2 तर दाखवते, बाकीचे आल्यानंतर ना दुसरे दाखवते. तर हे बघा, अशा शॉर्ट कुर्ती आणि मस्त असा गोल घेऱ्याचा तो ड्रेस होता. पहिला ग्रीनवाला होता तो, त्याचा फोटोसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप मस्त असा आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. तर हे बघा, जास्त मोबाईल आणि जास्त टी व्ही तर जास्त मी नाही बघत, पण आत्ता ह्या 1-4-5 महिन्यात मला वाटते मी कधी यूट्यूब चॅनल चालू केले, नोव्हेंबरच्या आसपास मला वाटतं. ह्या 2-3 महिन्यात ना सारखं एडिटिंग म्हणा किंवा मोबाईल हातात धरून नाही बघा, हा असा आम्ही प्रताप करून घेतला आहे, आणि काहीसा नंबर लागलेला आहे. तर लेन्स कार्डला जाऊन चेक वगैरे केला, आणि त्यांनी 2-3 दिवसामध्ये हा गॉगल बनवून वगैरे दिला. तर हे बघा, असा काहीसा आमचा प्रताप आहे. तर तुम्ही सरप्राईज झाला असेल हे सगळं काही बघून. तर जास्त मोबाईल बघण्याचे परिणाम लगेचच आपल्याला कळून येतात, आणि तुम्ही बघू शकता. तर जास्त असं डोकं दुखत होतं आणि डोळ्याला अंधार येत होत्या, त्याच्यामुळे हे सगळं काय घेतलेलं आहे. तर हा दुसरावाला ड्रेस आहे ना, तो तुम्ही बघू शकता, तो पण मी असा शॉर्ट कुर्तीमध्ये घेतलेला. तर हे बघा, ही खूप ट्रेंडिंगला अशी साडी होती, आणि चला म्हणलं आपण पण घेऊन बघूया. पार्टीवेअर टाईप आहे, खूप मस्त असं जिमिचूचं फॅब्रिक आहे हिचं, आणि फक्त 370 का 395 अशी काहीतरी म्हणजे पडलेली आहे. मला खूप छान अशी वाटत होती, मस्त वाटत होती, म्हणून मी मागवली होती. तर ह्या अशा काहीशा साड्या होत्या आणि 2-3 ड्रेस होते. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, तुम्ही व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, आणि नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला देखील मिळतील. तर हे बघा, जे माझ्या यूट्यूब चॅनलवर पटापट सबस्क्राईब करणार आहेत ना, त्यांच्यासाठी एक मी सरप्राईज ठेवणार आहे सबस्क्रायबरसाठी. ज्यावेळेस माझे 1000 सबस्क्रायबर होतील ना, तेव्हा त्यांच्यासाठी एक गिफ्ट आहे. मी ज्या हँडमेड वस्तू बनवते ना, त्यापैकी कोणती तरी वस्तू मी तुम्हाला जी आवडेल ना, ती वस्तू तुम्हाला मी गिफ्ट करणार आहे. तर तुम्ही नक्की मला सगळ्यांनी ठरवून सांगा, मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच बनवेन. तर तुम्ही नक्की मला सांगा ठरवून की बाबा नक्की कोणती वस्तू पाहिजे आहे किंवा कोणती वस्तू नाही पाहिजे आहे. तर इन्स्टाला पण मी ती ऑफर देणार आहे, आणि यूट्यूबलासुद्धा देणार आहे. फॉलोअरसाठी इन्स्टाला आणि सबस्क्रायबरसाठी आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा ते मिळणार आहे ऑफर. तर मी ज्या काही हँडमेड वस्तू बनवते ना, त्यापैकी एक सुंदर अशी वस्तू तुम्ही जी बोटाने दाखवाल ना, ती तुम्हाला मिळणार आहे. पण कधी, जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर होतील तेव्हा. तर चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.